ज्ञान तो ज्ञान राजा सुपात्र तयाठविता मा पुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासे पुंडलिक वरदा श्री विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय श्री गुरु मोटे बाबा की जय बोला बहिरम महाराज की जय हरि राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे
सुंदर तेजान उभे विटेवारी सुंदर तेजान उभे विटेवारी करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंड तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर कंठिका शुभमणि विराजित कंठिका शुभमणि विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुका माने माने हेची सर्व सुख तुका माने माने हेची सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हरी विठोबा रखुमाई दोबार घुमाई विठोबा रखुमाई दोबार घुमाई 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 दोबार घुमाई
हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हे तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी हे म्हणून हे म्हणून हे म्हणून हे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो माधव बरवा माधव बरवा तो माधव बरवा हे तो विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा हे सर्व सुखाचे आगर सर्व
सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे जय हो. आगर सर्व सुखाचे आगर सर्व सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर हे तू हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाबा रखुमा देवीवर बाबा रखुमा देवीवर तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम तो जाणे पायकीचा भाव पायिक तो जाणे पायिकचा भाव पायिक तो जाणे पायिकीचा भाव लाग बघ ठाव चोर वाट लाग बघ ठाव चोर वाट आपणारा गुणी टाकुनी अनेक आपणारा गुणी ठकावे अनेक यावे सकडिक हिरोनिया यावे सकडिक हिरोनिया येऊन दिलाग लागूने दिमाग येऊन दिलाग लागूने दिमाग पायिक त्या जगत स्वामी मान पायिक त्या जगत स्वामी मान ऐसे जन केले पायिके पायिके ऐसे जन केले पायिके पायिके जया कोणी भीक नगाली जया कोणी भीक नगाली आपणारा कोणी ठकावे आणि आपणारा कोणी ठकावे आणि यावे सकडिक हिरोनी यावे सकडिक हिरोनी तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक बडिया तो नायकी त्रैलोकीचा बडिया तो नायकी त्रैलोकीचा कोणी ठकावे अनिक आपणारा कोणी ठकावे अनिक आपणारा कोणी ठकावे अनिक आपणारा कोणी ठकावे अनिक यावे सकडिक हिरोनिया गाय सर्व दोन्ही हिरोनिया गाय सर्व दोन्ही हिरोनिया विठोबार कुमाई गोबार कुमाई विठोबार कुमाई गोबार कुमाई विठोबार कुमाई गोबार कुमाई बार कुमाई गोबार कुमाई बार कुमाई गोबार कुमाई बार कुमाई गोबार कुमाई खबा 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 खबा
पाईक तो जाणे पाईकाचा भाव, 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 पाईक तो जाणे पाईकचा 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 भाव, पाईक तो जाणे पाईकाचा 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 भाव, पाईक तो जाणे पाईकचा 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 भाव, लाग बगठाव चोर वाटा, लाग बगठाव चोर वाटा, लाग बगठाव चोर वाटा, लाग बगठाव चोर वाटा, अपनारा कोणी ठावे अनेक, आपण राखोनी ठावे अनेक, आपण राखोनी ठावे अनेक, आपण राखोनी ठावे अनेक, लाग बगठाव चोरपट, लाग बगठाव चोरवाट, लाग बगठाव चोरवाट, लाग बगठाव चोरवाट, आपणा राखोनी थकावे अनेक, आपणा राखोनी थकावे अनेक, आपणा राखोनी थकावे अनेक, आपणा राखोनी थकावे अनेक, घ्यावे सकाळक हिरो
रे ना रे महिला मंडळाला पुढे सरका होता सरका पुढं
विठाला 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 पायिक तो जाणे पायकीचा भाव लगबग ठाव चूर वाटा आपणा राखोनी ठकावे अनिक घ्यावे सकळीक हिरोनिया आपणा राखोनी ठकावे अनिक घ्यावे सकळीक हिरोनिया येऊने दिलाग लागुने दिमाग पायिका त्या जग स्वाभिमानी ऐसे जन केले पायिके पायिक जया कोणी भीकण घालते आपणारा कोणी ठकावे अनिक घ्यावे सकळीक हिरोनिया तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक बळिया तो नाईक त्रैलोकीचा आपणारा कोणी ठकावे अनिक घ्यावे सकळीक हिरोनिया विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धात्रोन्मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया जगृपादाने कथेचा विसारू जगृपादाने कथेचा विसारू जगृपादाने कथेचा विसारू जगृपादाने कथेचा विसारू बाबाजी सतगुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु सुखया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक ही पायावरी या वार करी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा शिवरायांचे 8वे रूप शिवरायांचा 8वा प्रताप शिवरायांचा 8वा साक्षी भूमंडळी शिवरायांचे कयसे बोलणे शिवरायांचे कयसे चालणे शिवरायांची सलगी देणे कयसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कयसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवत मानावे यहलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे
निश्चयाचा महामेरू बहुत जरासे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी सरळ पथ सोडून शिवभक्ता वक्रपथाने तू जाऊ नको ज्या संगतीने दुर्गुण वाढेल संगत तयाची धरू नको द्वारी तुझी आला याचक विन्मुख त्याला लावू नको गरीब दुःखी अंध पंगूंना साह्य करण्या विसरू नको कर्ज कुणाचे बुडवू नको रे ठेव कुणाची लपवू नको शिवराय तृण ठेवण विसरती आदर्श तयांचा विसरू नको जन्मदाते हे शिवदैवत आपुले वंदन करण्या लाजू नको बालपणी जे कष्ट सोसले जाणीव तयांची विसरू नको परनारिया माता भगिनी पाप वासना धरू नको शिवरायांचे स्मरावे विचार कधी अबला छळू नको मद्यपान वा जुगार मटका नशेचा खेळ तू खेळू नको या जीवनाचे होईल सार्थक शिवकार्या वारकरी धर्मा विठ्ठल पायक तो जाणे पायकीचा भाव लगबग ठाव चूर वाटा आपणा राखोनी ठकावे अनिक घ्यावी सकळीक हिरुनिया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्ववंदनीय जगद्गुरु संत शिरोमणी संत श्रेष्ठ वात्सल्याची आस कैवल्याचा ध्यास जगताचे गुरु आणि तिमिरांधांचे तारू असणारे आईपेक्षा ज्यांची माया अपार आहे आणि बापापेक्षा ज्यांचा अधिकार महान आहे अशा देहुगाव निवासी असणाऱ्या तुकोबारायांच्या गाथेतील पायिक प्रकरणातील हा तिसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे विठ्ठल ध्रुवपदासहित 5 चरणाचे असलेल्या या अभंगामध्ये तुकोबाराय आपल्या पट्ट शिष्याला यशाचा मंत्र आणि सफलतेचं तंत्र सांगतात पण हे तंत्र जर समजावून घ्यायचं असेल तर बाळराजे त्यासाठी पायिक व्हावं लागेल का पायिक तो जाणे पायकीचा भाव केवळ समजून चालणार नाही तर ते सत्यात उतरविण्याकरिता लगबग ठाव चूर वाटा या सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यामध्ये ज्या 18 पगड जातीची चपळ माणसं बसलेली आहेत अशी माणसं तुम्हाला मिळवावी लागतील आणि अशा या चपळ माणसाच्या हातून आपणा राखोनी ठकावी अनिक घ्यावी सकळीक हिरुनिया आपण सुरक्षित राहायचं समोरच्या शत्रूचं सर्वस्व हिरावून घ्यायचं पण बाळराजे हे करत असताना येऊने दी लाग लागूने दी माग आपण ज्या मार्गाने जाणार आहेत तो मार्ग आणि ज्या मार्गाने येणार आहेत तो मार्ग आपल्या शत्रूला कळता कामा नये तुकोबाराय म्हणतात बाळराजे जे ईश्वरी राज्य तुम्ही निर्माण करणार आहात त्या ईश्वरी राज्याच्या सहकार्याकरिता कोणी जमीनदार कोणी सावकार कोणी कुलकर्णी आणि देशमुख त्याच्या मदतीला येणार नाहीये ज्यांच्या घरामध्ये खायला अन्न नाहीये घालायला वस्त्र नाहीये राहायला घर नाहीये अशा 18 पगड जातीची मराठी माणसं तुम्हाला मदत करणार आहे पण जेव्हा ही मदत तुमच्या शत्रूला कळेल तेव्हा यांच्या घरादारावरून गाढवाचे नांगर फिरवल्या जातील म्हणून
राजा हा तात्कालिक असतो, पण रयत ही चिरकालिक असते, चिरंजीवी असते. म्हणून रयतेच्या केसालाही धक्का लागता कामा नये. येऊने दिलाग लागोने दिमाग. आणि रयतेचा एवढा विचार जर बाळराजे तुम्ही केला तर अवघ जग तुम्हाला स्वामी मानेल. पायिका त्या जग स्वामी मानी. मग मी जे सफलतेचा मंत्र तुम्हाला देतोय, यशाचा तंत्र तुम्हाला देतोय, हे जर वास्तवात आणायचं असेल तर असे वैज्ञानिकही पाहिजेत, असे वीर योद्धेही पाहिजेत. असे वीर योद्धे कुठं मिळतील? ऐसे जन केले पायिके पायिक, जया कोणी भीकण घालती. आजपर्यंत ज्यांना वेशीच्या आत येऊ दिलं नाही, साधी भीक सुद्धा दिली नाही, अशा 18 पगड जातीची चपळले तरणी बांड पोरं तुम्हाला मिळवावे लागतील. आणि एवढं जर तुम्हाला करता आलं तर शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक, कैसे तानाजी इसाजी सूर्याजी बाजी मुरार बाजी सारखे. तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक. जर असे जीवाला जीव देणारे 18 पगड जातीचे मावळे तुम्हाला मिळवता आले तर या ब्रह्मांडात तुमच्या एवढा बलवान राजा दुसरा नसणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन वेळेवर सोडणार आहे, त्याच्याने अंदाजानं बसणाऱ्यानं शेवटपर्यंत बसून राहावं. तसं तुमचं गाव सात्विक आहे. सात्विक असल्याशिवाय एवढ्या शांततेनं तुम्ही बसलाच नसता. लाईट गेल्या गेल्या मी माझं धोतर आवळून धरला अगोदर, कारण कधी ऐकणाऱ्याला राग येईल सांगता येत नाही. पण बहिणाईंच्या बोलीनं पवित्र झालेली ही खानदेशची भूमी आहे. आणि म्हणून मराठीला अहिराणी भाषेनं संपन्न करणाऱ्या बहिणाईच्या कुशीतले, तिच्या कुशीतलं दूध पिऊन मोठी झालेली ही सभ्यता, ही संस्कृती. तसं माझ्या पत्रिकेतच योग बरोबर लिहिलेला आहे. एखाद्या वेळेस कंटाळा आणून कुठं दूर कीर्तनावर जायचं म्हटलं की एकतर पाऊस माझं स्वागत करतो, आणि त्यो दमला तर मग ही लाईट तरी स्वागत करते. पाऊस येता येता राहिला. उन्हाळ्यात काय वावळ महाराजाच्या बापानं पाऊस ठेवला का? पण त्याच्या स्वागताला कुठं ना कुठं ते येतोच. बरं, तो टळता टळता टळून गेला तर लाईटवाल्यानं चौकार मारला. या लहान लेकरांकरिता जोरदार टाळ्या वाजवा. हे गावातले का वारकरी शिक्षण संस्थेतले? गावातले. अरे ह्यो गावातला ब्रँड आहे. टाळ्या वाजवा जोरात जरा. हे इकडं अंदाजानं बसले, तिकडं ते तर एकमेकाचे काय कपडे ओढत होते का चड्या ओढत होते कळत नव्हतं. तिकडं काहीतरी चाललं, लगेच हे म्हणले त्या अफजल खानांना बाजूला करा. या सगळ्या शिवाजी महाराजाच्या अवलादी आहेत, लक्षात ठेवा. लाईट जर आणखीन 2 तास आली नसती, तसा एक जणानं माझ्या धोत्रावर पाय दिला होता, महाराज पळून जाऊ नये म्हणून. हे बाजूचा ही गावातली पोरं, मला वाटलं वारकरी शिक्षण संस्थेतली आहे. म्हणजे ही फक्त 4 ते 5 दिवसात तयार झालीत असं म्हणावं लागेल. म्हणून लक्षात असू द्या मायबापानं, हे सगळं आहे बरं का. हे त्यांचं सगळं कॅप्चर होतंय. ते आपला वंशाचा दिवा नाकात आरपार बोट घालतोय, त्याच्यातून आईस्क्रीम काढतोय. हे रोज 2 तास उभे राहतात. तुमच्याच गावातले, तुमच्याच गावचं पाणी पिलंय, तुमच्याच गावचं अन्न खाल्लंय, पण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ घुमटी. तरुणा भाग्यवत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. हे तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात,
कोण तरणाय? वय किती आहे? 67 वय. पाये साथ देणार त्यांना, तरी सुद्धा ही अशी भाग्यवंत आहेत. आपला नवरदेव डीजे पुढे नाचायला. 12:45 गोरज मुहूर्तावर विवाह करायचं योजलंय आणि 4:30 वाजेपर्यंत आपला नवरदेव घोड्या पुढे नाचायला. अरे घोड्यात तुझं लग्न आहे का त्या घोड्याचं लग्न आहे? 4 वाजले. म्हातारे कोतारे ज्यांना बीपी झाला होता, शुगर झाला होता, ते आशीर्वाद द्यायला आले होते, पण आता शिव्या द्यायला लागले. देवाच्या आशीर्वादानं संसार सुखी होत नसतो, लक्षात ठेवा. माणसाच्या आशीर्वादानं सुखी होतो. आणि म्हणून म्हातारे कोतारे आपल्या मंगल कार्यामध्ये आले पाहिजे, पण त्यांना आणून बसवले आणि आपला नवरदेव नाचायला लागला. त्याला बोलायला गेले तर ते म्हणलं एकदाच होतंय. आमचे काय 4दा झाले. नवरदेव बजाव. नवरदेवाच्या नरड्याला कोरडं पडलं. मित्र पळत पळत गेला. मित्र वनव्यामध्ये गार बिस्लरीची बॉटल घेऊन आला. नवरदेवानं बिस्लरीची बॉटल पिली आणि काय वल्ली टाकलेली होती त्या बॉटलमध्ये कळालं नाही. नवरदेवाची जीभच जड झाली. अगोदर नवरदेव म्हणायचा बजाव, एकाच बॉटलनी म्हणायला लागला बजाव. दुसऱ्या बॉटलला तर आपला नवरदेव जलचर प्राणी झाला, गटारीत पडला. कसा तरी उचलला मित्रानं, बहुल्यावर उभा केला. नवरीनं हे सगळा धिंगाणा बघितला. बापाचे संस्कार होते म्हणून माळ टाकेपर्यंत तिथं थांबली, पण जाती येतीला गेली. परत आयुष्यात त्या दारात आणि त्या घरात कधी आली नाही. मग ह्या बबड्याची माय सांगायला लागली सगळ्याला, नाही तिला मिस कॉल यायचे ना. अगं तुझ्या पोटी मिस कॉल लागलाय, लक्षात घे. असलं जन्माला घातलं तू. आपले काय बापजादे वेडे होते का? मुहूर्त कशाला निवडलाय? लक्षात घ्या. संसार पैशानं सुखी होत नसतो, संसार चारित्र्यानं सुखी होत असतो. म्हणून चारित्र्य संपन्न असणाऱ्या तुकोबारायांचा संसार सुखी झाला. पांडुरंगाला शिव्या देणाऱ्या आऊसाहेब तुकोबारायानं मुखामध्ये अन्न घातल्याशिवाय स्वतः एक घासही खात नव्हत्या. चांदी माणिक मोती सगळे वाटले. पहिला मराठी माणसाची पहिली कर्जमुक्ती करणारा राजा या भूमीत जन्माला आला, ज्यानं आपल्या वाट्याचं सावकारीचं बाड इंद्रायणीमध्ये सोडून दिलं, एकही बॅनर न लावता. आता अन्नदान होतंय 12 रुपयाचं आणि बॅनर लागतंय 1200चं. म्हणून आपल्याला नरकातही जागा नाही, कारण ते यम सुद्धा म्हणते ये मॉडेल हमको नाही चाहिए. म्हणून वावळ महाराज जेव्हा मरेल आणि त्याच्या पोराला वाटलं की याची माती आपण पवित्र संगमावरती नेऊन सोडावी, तर तिथं सुद्धा त्याच्या मुलाबाळांना पाठी दिसणार आहे. इथं अस्थि विसर्जनास मनाई. किती पाप. धर्मराजानं फक्त म्हणावं नरो वा कुंजरो, आणि स्वर्गाच्या दारात गेल्यानंतर त्याचा अंगठा गळून पडावा. इथं आपलं काहीच जाईना देवापर्यंत. जिथं वावळ महाराज पुरला तिथं लोक राम राम म्हणायला लागले. आणि माझ्या रायगडावर येऊन पहा, जिथं शिवरायांना अग्नी संस्कार दिला, तिथं 90 वर्षाचा म्हातारा वरती जातो, 4500 फुटावर जातो आणि महाराजांना मुजरा घालतो. करनी ऐसे करिए कि नर का नारायण बन जाए. अरे तू आया जगत में लोग हंसे हम रोए. अरे कहत कबीरा करनी ऐसे करिए कि जब पधारो परलोक में. अरे हम हंसे लोग रोए. म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मायबापानो, आज या महापुरुषाच्या पुण्य स्मरणार्थ अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. असे परमपूज्य गुरुवारी हरिभक्त परायण वैकुंठवासी
मोठे बाबा विठ्ठल महाराज चौधरी यांच्या पुण्यस्मरणार्थ आणि वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्त लक्षात ठेवा, आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था उभी राहिली म्हणून 900 वर्षाची परंपरा आजही जिवंत आहे. लग्नात पत्रिका द्यावी लागते, इतर संप्रदायात दारात बोलायला जावं लागतं, पण महाराष्ट्रातला एकमेव असा वारकरी संप्रदाय आहे जिथं निमंत्रण पत्रिका नसते आणि एकमेकाचं तोंडही न पाहणारी माणसं या नारदाच्या गादी पुढे येऊन बसतात. एवढी ताकद या संप्रदायाची आहे. आणि ही परंपरा जपत असताना मराठी माणसाच्या मनाला उभारी देणारं वारकरी संप्रदायाचं वैभव म्हणजे आपली वारकरी शिक्षण संस्था. जोग महाराजांच्या मनामध्ये स्वप्न निर्माण झालं की 4 भिंतीच्या आतही संत निर्माण केले जाऊ शकतात. पूर्वी म्हटल्या जायचं आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, पण असा एक वारकरी आपल्या महाराष्ट्राच्या सद्भाग्यात आला ज्यानं वैकुंठातून नव्हे, ज्यानं 4 भिंतीच्या आत वारकरी आणि संत निर्माण करण्याचा विडा उचलला आणि आजतागायत तो निरंतरपणे चालू आहे. गावोगाव सप्ते होतात, 4 उमऱ्याच्या गावात सुद्धा सप्ताह होतो. याच्यासारखं वैभव दुसरं कोणतं नाही मायबापानो. कारण याच करिता आमच्या संत महंतांनी अट्टहास केलेला आहे. म्हणून मनातला राग द्वेष विसरून जा, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. एकमेकांना मदत केल्याशिवाय एवढं सगळं वैभव उभा राहू शकत नाही मायबापांनो. येणाऱ्या पिढ्या तुम्ही गावाला जरी सोन्याचे उंबरे बांधले तर ते उंबरे विकून खातील, पण अखंड हरिनाम सप्त्याची परंपरा येणाऱ्या पिढ्यांना जर तुम्ही देताल तर ही परंपरा विकता येत नाही, हे लक्षात ठेवा. बरं, हिला गंजही लागत नाही, हिला घटही नसते, झिजही नसते. आज एवढ्या लोकात सप्ताह केला तर उद्याच्याला त्याच्यापेक्षा जास्त करणार आहे. म्हणून माय बापानो, प्रेमना बाडी उपजे प्रेमना हाटी विकाई. संत कबीर म्हणतात, प्रेम ना बाजारात विकल्या जातं, नवा शेतामध्ये उगवल्या जातं. आणि राजा परजा जेही रुचे शीश देईले जाई. कबीर म्हणतात, त्यागातून प्रेम निर्माण होतं. आणि इथं या मांडवामध्ये कुणी ना कुणी त्याग करतो. तो कुणाकरिता? आपल्या गावातल्या पिढ्या घडल्या पाहिजेत. आनंद वाटला, नाही तर बऱ्याच गावामध्ये म्हातारे कोतारे असतात आणि त्या म्हाताऱ्या कोताऱ्यांनाच हे म्हणतात, महाराज शिवचरित्र सांगा. आणि शिवाजी महाराज म्हणले, ते म्हणतात एक तर त्याला ऐकू येईना, महाराजाला इच्छू चावला का काय चावला, महाराज नेमका ओरडतो का. आपल्याकडे असतं, करून करून दमलान देव पूजेला लागे. लक्षात ठेवा, तुमच्या मनाची ट्रीटमेंट देणारी उपचार पद्धती विज्ञानाकडे आजही नाहीये. मी आजच तुमच्याकडे एक व्हिडिओ पाठवला होता. एका माणसाला साप चावला, माणूस जाग्यावर मेला. 10वा झाला, 13वा झाला, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि तो रिपोर्ट आल्यानंतर कळालं साप बिनविषारी होता. माणूस विषानं मेला पाहिजे माऊली, पण तो साप बिनविषारी असतानाही माणूस का मेला? 22 दिवस ICU मध्ये ठेवला, 19 लाख रुपये बिल आलं. त्या मरणाऱ्या माणसाच्या पोरानं MD डॉक्टरचं गचुंड धरलं, म्हणला ICU मध्ये असतानाही माझा बाप मेला. आणि त्याच्या अगोदर तुकाराम महाराजांना सांगितलं, वैद्य वाचवी ती जीवा. वैद्यानं जर जीवाला वाचवलं असतं तर कोण ध्याती देवा. देवाला कोणी पूजलं असतं? सगळी मंदिरं पाडून लोकांनी तिथं जुगारीचे अड्डे तयार केले असते. कोरोनात व्हॅक्सिन नव्हतं. डॉक्टरांवर विश्वास ठेवणारे माणसं देवावर विश्वास ठेवू लागले. ते मनातल्या मनात डॉक्टर म्हणायचे बी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. हे बी कुठं मिळतच नव्हतं. म्हणून मरणाऱ्यांचा हिशोब लावा. ज्यांचा देवावर विश्वास नव्हता, पॉझिटिव्ह न येताच ते मेले. आणि ज्याचा देवावर विश्वास होता तो पॉझिटिव्ह येऊन सुद्धा जिवंत राहिला. माझ्या डोळ्यात देखतचा प्रसंग. माझ्या गावामध्ये वारकरी आहेत, वय वर्ष 75 वर्ष आहे. आम्ही बळीराम तात्या म्हणतो. बळीराम तात्याचा मुलगा पिंपरी चिंचवडला नोकरीला आहे. पहिल्या
पहिल्या लाटेमध्ये या पोराची तपासणी झाली आणि ते गावाकडे पळून गेलं आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्याला आणायला गेली, कोविड सेंटरमध्ये आणण्याकरिता ॲम्ब्युलन्स गेली, त्याला गाडीत कोंबलं, त्याच्या घरच्यांच्या तपासण्या केल्या, त्याच्यात बळीराम तात्या पॉझिटिव्ह आले. त्यांना हे सगळेजण उचलून त्या ॲम्ब्युलन्समध्ये टाकत होते. ते ओरडत होते, यार मीन माझा पांडुरंग एकटा राहतो मर्दांनो. पण ऐकतील ते सुशिक्षित कसले, वेल एज्युकेटेड कुणाला म्हणावं, जे कोणाचंच ऐकत नाही. ऐकलं तर बायकोचंच ऐकतं. गुरुजी बघा, कोणी बघा, तुम्ही गावात आल्यानंतर त्याच्या देवावर विश्वास नसतो. बरेच लोक मला प्रश्न करतात, म्हणे महाराज तुम्ही MA झाले, MPhil झाले, PhD झाले, बॅचलर ऑफ ड्रॅमॅटिक्स, बॅचलर ऑफ एज्युकेशन, अशा 5-6 डिग्र्या केल्या, मग इकडं कसं काय हुकले? त्यांना वाटतं जे कोणालाच जमत नाही त्यानं हे करावं. जावे ज्याच्या वंशा तेव्हाकडे. PhDची परीक्षा मी वयाच्या 55व्या वर्षी, जोड परीक्षक केवढा असतो, 55 किंवा 58 वर्षाचा जास्तीत जास्त. आपण नारदाच्या गादीवर उभा राहिल्यावर कळतं परीक्षक कधी 80 वर्षाचा असतो आणि 90 वर्षाचा असतो. 85 वर्षाची माणसं समोर बसलेली असतात. एक कविता एक शिक्षक 10 वर्ष शिकवतो, पण तरी त्याच्या तोंडपाठ होत नाही. ते म्हणतो पुस्तक काढा, कोणत्या पान चालले. एक अभंग त्याचा 10 वर्षात पाठ झाला नाही, पण अख्खी गाथा 1 वर्षात पाठ करणारे शेकडो वारकरी तुम्हाला भेटतात. ही ताकद या वारकरी संप्रदायाची, या नारदाच्या गादीची आहे. म्हणून साप चावल्यानंतर माणूस कधी मरतो, जेव्हा तो घाबरलेला असतो. म्हणून विष नसतानाही माणूस मेल्या गेला. अरे मग हे मन घाबरू नये म्हणून अशी काही उपचार पद्धती विज्ञानाकडे आहे का? मेडिकलमध्ये जाण, त्याला म्हणा द्या मला गोळी, माझं मन कधी घाबरू नये म्हणून. करोडो रुपये द्या, अशी गोळी तुम्हाला मिळणार नाही. डॉक्टरला म्हणा अब्जावधी रुपये देतो, असं एखादं व्हेंटिलेटर काढ की ज्यानं माझं मन कधी घाबरू नये. पण 900 वर्षापूर्वी इथं उपचार पद्धती उपलब्ध केली. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मन चंगा तो कठोत में गंगा. म्हणून मनाला जर कणखर बनवायचं असेल तर एकच दवाखाना आहे, आणि तो दवाखाना म्हणजे अखंड हरिनाम सप्त्याची नारदाची गादी. विठ्ठल अखंडपणे चालू असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह. 14 वर्षाची परंपरा आणि साजेसं असं हे सर्व वैभव आपण इथं निर्माण केलेलं आहे. याच्या संयोजनामध्ये महत्त्वाचा वाटा उचलणारे हरिभक्तपरायण बहिरम महाराज सेवा मंडळ व सर्व ग्रामस्थ वरखेडे, सात संगतीकरिता असणारी ही सर्व सुजान मंडळी. हरिभक्तपरायण चेतन महाराज आहेत, हरिभक्तपरायण अजय महाराज, पकवाजाची सुंदरपैकी सात संगत करणारे आणि अंधारातही कंटिन्यू वाजवणारे असे हे रोहित महाराज, ऑर्गनवरती छानपैकी सात संगत करणारे. तुम्ही असा राग वाजवायला लागले की तो माझ्या प्रत्येक चरणात यायला लागला. असे चेतन महाराजांकरिता आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. साऊंड सिस्टीम सुंदरपैकी या गावामध्ये माऊली साऊंड सिस्टीमवाले असतील. आजच्या यजमान म्हणजे त्यांनी आल्यानंतर मला सांगितलं, तर इथं सांगणं उचित आहे का नाही देव जाणे, पण देवाच्या कर्मानं काय होतं हे लक्षात ठेवा. पोरगा 11 वर्षाचं आहे आणि त्याच्या मानेवरती गाठ आली. गाठ तपासल्यानंतर डॉक्टरांना कळाली 11 वर्षाच्या पोराला कॅन्सर झालेला आहे. त्याच्या मस्तकावरती ब्रह्मस्वरूप असणारे प्रमुख स्वामी महाराज यांनी हात ठेवला. उपचार तर घेत होता, पण उपचाराला साथ देण्याकरिता मन खंबीर लागतं. ते एका साधूकडून खंबीर झालं आणि दुर्दम्य अशा आजारातून जो पुढे आला आणि पुढे येऊन ज्यानं वारकरी संप्रदायाबरोबर आपल्या संप्रदायाची पताका पुढे नेण्याचा प्रयत्न केला, असे मनोहर पाटील असतील आणि त्यांचे वडील दगडू भिवसन पाटील, आजचे यजमान असणारी ही सर्व मंडळी. वेळोवेळी सगळी मंडळी जी आहे इथं, अनेक जण परगावावरूनही आलेली, आमचे अविनाश महाराज असतील, आमचे साहेबराव भाऊ असतील, ही सगळी मंडळी जी आहे अनेक लांबून दूरवरून आलेली आहेत. आमचे मराठे भाऊ मागच्या वर्षी भेटल्यानंतर ते म्हणले महाराज, त्याच्या अगोदरच म्हणत होते महाराज आमच्या गावाला यावं लागेल. खरं म्हणजे आमचं करंटे पण असतं की आम्हाला तुमची सेवा करायला मिळत नाही, पण तुमच्यासारख्या सुजान मंडळी पुढं
नतमस्तक होतो आणि माझ्या वाट्याला जी सेवा आलेली आहे, म्हणजे मी 11:20 कीर्तन संपवणार आहे. मधले 20 मिनिटं तिथं गेलेले आहेत. तेवढ्यात तुम्ही एकमेकांशी गप्पा मारून घेतलेल्या आहेत मला कळालंय. आणि तेव्हा 20 मिनिटं कीर्तन मी वाढवणार आहे. फक्त 1 तासच कीर्तन होणार आहे. त्याच्यात मी माझ्या परीनं हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न करील. एकदा या सर्व वारकऱ्यांकरिता आपण जोरदार टाळ्या वाजूया. लक्षात ठेवा, 7 दिवस तुम्ही महाराज बोलवता, ते महाराजांचे व्हिडिओ यूट्यूबवर बघता, तुम्हाला वाटतं लई जोरात महाराज आहे. तीच पुंगानी ते दुसऱ्या गावात वाजवत असतो. पण हे 7 दिवस वेगवेगळ्या चाली म्हणतात, वेगवेगळे प्रमाण देतात. पण यांच्याकरिता आपल्या हातून कधी टाळ्या वाजत नाहीयेत. यांची पंचपदी होस तर रखमा आवर्ग अगं थांब, त्याचं इवळणं थांबलं की जाऊ. महाराजाला गाता येईना एवढी साधना यांना करावी लागते, लक्षात ठेवा. पण आपल्याकडे असं असतं, जिथं पिकतं तिथं विकत नाही. म्हणून एकदा जोरदार या वारकऱ्यांकरिता जोरदार टाळ्या वाजवा. हे जे लहान लहान वारकरी आहेत यांनाही टाळ्या वाजवा. यांच्या गळ्यात जर माळा नसतील तर त्यांच्या मम्मी पप्पानं विचार करावा, माळ घातली पाहिजे. कारण देवा शपथ सांगतो, इथून पुढं फक्त माळकऱ्यांचीच लग्न होणार आहेत. नारदाच्या गादीवरून सांगायला लागलो. का सांगायला लागलो? कारण पोरीच्या बापाला विचारा कसला नवरदेव पाहिजे, ते म्हणतो निर्व्यसनी पाहिजे. तो म्हणतच नाही करोडपती जावाई पाहिजे, चांगला पॅकेजवाला जावाई पाहिजे. चांगल्या पॅकेजवाला निवडला की तो विदेशी पॅकेज टाकतो आणि आपले शेंगदाणे चकना म्हणून खातो. लक्षात ठेवा, वारकऱ्यानं आळंदीतून शेंगदाणे आणू द्या, गावभर वाटू द्या, आपलं वरखेड सगळ्या बाया बापड्या प्रसाद म्हणून खातीन एक एक शेंगदाणा. दुबईतून टाकणाऱ्यानं पावशेर पावशेर शेंगदाणे आणू द्या, उंदराचं शेपूट धरावं तशी धरतील, म्हणतील वत्सला काय करावं माय याचं, म्हणे गटारात टाकून द्या, दुसरं काय करावं. म्हणजे आजही चारित्र्यवान माणसानं शेंगदाण्याला हात लावला तर त्याचा प्रसाद होतो, आणि चारित्र्यहीन माणसानं त्याला हात लावला तर त्याचा चकना होतो. विठ्ठल 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 विठ्ठल.